हिंदीसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का पेटलाय? पहिलीपासून हिंदी सक्ती कराच, दुकानाच नाही तर शाळा देखील बंद करणार। मीरा रोडच्या सभेतून राज ठाकरेंच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस। हिम्मत असेल तर पहिलीपासून हिंदी सक्ती करा, सरकारला आत्महत्या करायची असल्यास करावी, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। डुबे तुम मुंबई में आजा, समंदर में डुबे डुबे के मारेंगे। राज ठाकरेंना पटक पटक के मारेंगे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेचा राज ठाकरेंकडून समाचार। महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठीच हिंदीचा डाव, मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची हे दिल्लीचं स्वप्न, राज ठाकरेंचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा। कुणाचा बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावलं। मराठी बांधवांनो सतर्क रहा, सरकारला हिंदी सक्ती करून अमराठी मतदारसंघ तयार करण्याचा डाव, मराठी माणसालाच फेकून देतील, राज ठाकरेंचं आवाहन। मराठीच्या वाटेला गेल्यास गाल आणि हाताची युती झाल्याशिवाय राहणार नाही, मस्ती केल्यास कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा मुजुरी करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना इशारा। मराठीसाठी राज ठाकरेंपेक्षा भाजप आग्रही, मोदी शहा मुंबईच्या पाठीशी, प्रवीण दरेकर यांचं राज ठाकरेंना उत्तर। सध्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र, निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा करू, राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांचं भाष्य। जनता फक्त आव्हाड आणि किंवा पडळकरांनाच नाही तर आपल्याला शिव्या देते, सगळेच आमदार माजलेत असं बोललं जात आहे। विधान भवनातील हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये आमदार रोहित पवारांना कोर्टाचं बोलावणं, 21 ऑगस्टला हजर राहण्यासाठी समन्स, ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयाकडून दखल। नमस्कार, मी सागर जोशी, TV9 मराठीच्या आजची बातमध्ये आपलं स्वागत।